पालखी जेव्हा उमेशच्या घरी गेली आणि बरेच वर्षांनी ही टी व्ही पाहिली आणि खरंच लहानपणीची आठवण आली. साधारण आम्ही 4थी ते 5वीला असू त्यावेळेस एक ज्युनियरजी म्हणून कार्यक्रम लागायचं, शक्तिमान. शाळा सुटली की दोघे पळत पळत घरी यायचो, दप्तर तसंच फेकून द्यायचो आणि हे ते कार्यक्रम बघायचो. असं म्हणतात ना, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. नमस्कार मंडळी, मी अल्पेश मोरे, कोकणी अल्पेश या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. आता आज आहे शिपणा आणि शिपण्याचा शेवटचा दिवस आहे. तर आज पालखी काल शुक्रवारी आणि शनिवारी 2 दिवस आमच्या वाडीमध्ये वस्तीला होती. तर आत्ता आमची वाडीत 2 घरं घ्यायची आहेत आणि 2 घरं झाली की पालखी गावात घेऊन जायचे. 8-10 घरं आहेत ती घ्यायची आहेत आणि मंदिरात जायचं आहे. तर कमीत कमी संध्याकाळी 8-9 तरी वाजतीलच पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत. तर चला मग आजचा शिपण्याचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आत्ता आपले भाऊ आहेत सचिन आणि स्वप्नील, त्यांच्या घरी देव आहे, तिथून घेऊन संजय काका आहे त्यांच्याकडे जायचं आहे. व त्यांच्याकडं लास्ट घर झालं की डायरेक्ट पालखी घेऊन गावात जायचं आहे. मी फोन करतो म्हणतो कंबर दुखते. जाताना हा काय करून टाकला, जाताना गाडी घासत आणणार झालं ना, येताना भारी पडते ती गाडी, हातावर आणायला लागते गाडी ना. मी थांबलो, हे तिघं बसलो होते ना, मग ह्यांचं जाऊन फायदा ना. 60 टक्का बॅटरी भेटली काय? भेटली ना. कुठे होती? त्या दोघांचा म्हणजे त्यांना वाटलं की माझी बॅटरी आहे म्हणून आत ठेवली. बोलायचं का ही बॅटरी कोणाची आहे? सकाळी म्हणतात ती बॅटरी तुझी आहे म्हणून ठीक आहे. वेगळा डिमांड असतो. आम्ही पण मुंबईत जातो. एसी तिथं आतमध्ये गेल्यानंतर सिक्युरिटी पण हाय बाय करतो. हा 4 गेट असतात त्याला. आमचा एकच गेट, आमचा एकच गेट. तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये जाता कुठं? कोकण मध्ये जाता आणि बॅटरी घेतो आम्हाला सांगतो. आमची होलसेल माल आहे. तो एक झाला आपला बाजार. पण मुंबईचा बॉयलर आहे ना, त्याला चव चांगली आहे. इंजेक्शन देऊन वजन वाढवलेला. चव चांगली आहे. दिसते फुगते नाही म्हणून आमचं वजन वाढलं. आमचं वजन नाही, आम्हाला आजारच आहे एक प्रकारचा. आता ह्या आताच्या पिढीला सांगायचं ना, खोबरा कट केला नाही आमच्या अंगावर फेकला. आताची पिढीमध्ये, कारण तो त्यांना नाही की खोबरा तो का टाकतात. त्या खोबऱ्यासाठी देवाचा तो नैवेद्य येतो. तो खोबरा आहे काय भकलायची एकाची एक.
आता हा घर घेऊन झाला आहे. पुढचा उमेशचं घर घ्यायचं आहे. उमेश शेलार त्यांचं घर घेऊन झालं की पुढे मी 2 घर आहेत. आणि मंदिरात आमचं काम चाललं आहे. नारळ किस्त आहेत, दाखवतो चला. हे आमचं गावातलं मंदिर. ठीक आहे, आता 2 फूटची घरं घ्यायची आहेत. उमेशचं घर झालं की 2 फूटची घरं घेतली. हे आमची साण आहे. साणाचं आता सगळ्याचं काम चाललं आहे. साण आहे, साण आहे. हे आमचं मंदिर गावातलं आणि मंदिरात काय काम चाललं आहे बघा. दाखवतो तुम्हाला काय काम चाललं आहे. माझा प्रसार करतो. ही आमची गावकरी मंडळी, ही बघा खोबरा किसते, नारळ फोडले, चुरण करताय. हा तर बोला बोला, हा तुम्ही बोला. ही आमचं दगडूदाची, वारटे. सुशील, हा. ही सुशीलची बायको, हा. ही माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नावाची बायको. चूर्ण तसं काम चाललंय. हे काम चाललंय. ते आमचं दगडूदाचे हा ते त्यांना दाखवलं. वरचं त्यांना दाखवलं. त्यांच्या डोक्यावर केस अजिबात नाही. ते आमचं मोठं थोडं चुरण बनवत आहेत ना प्रसाद करायला. ही चुरण आम्ही शिकण्याला आलोय. आमची देवाची सेवा आम्ही करतोय. चांगलं आहे. काय बाकी मंडळी तिकडे येत आहे. हो देवा संगती देवा संगती आहेत. देव घेऊन येणार. बरोबर आहे.